हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू डिप्लोला यूट्यूब चॅनल अँड डिप्लोमा लॅब. मित्रांनो, मी आजपासून एक नवीन चॅप्टर इंट्रोड्यूस करत आहे तुमच्या समोर. दॅट इज शेअर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट, चॅप्टर नंबर 3, मॉड्यूल नंबर 3, फ्रॉम द सब्जेक्ट स्ट्रेंथ ऑफ मटेरियल 313308 या कोडच्या रिलेटेड हा चॅप्टर आहे. सब्जेक्टच्या रिलेटेड हा चॅप्टर आहे. सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, हा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे तुमच्या या स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये, कारण की इथूनच तुमचा बेस तयार होतो. म्हणजे प्रोफेशनल जे सब्जेक्ट आहे, जे कन्सेप्ट आहे, सगळ्या गोष्टी इंजिनिअरिंग रिलेटेड, ते असो सिव्हिल असो, मेकॅनिकल असो, प्रोडक्शन असो, या सगळ्यांसाठी हा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे. कारण की हा चॅप्टर भरपूर काही गोष्टी शिकवते आपल्याला. इन डिझायनिंग केस, अनालिसिस केस, फेल्युअर केस, कॉम्पोनंट्स कसे फेल होतात, स्ट्रेस पॉइंट्स काय, स्ट्रेन पॉइंट्स काय, त्या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहे या चॅप्टरमध्ये. ओके. तर माझं जे फर्स्ट लेक्चर आहे मित्रांनो, मी काय करतो, ह्याचं पूर्ण जे बेसिक्स आहेत मित्रांनो तुम्हाला सांगतो. म्हणजे ऍक्च्युअली शिअर फोर्स काय, बेंडिंग मुवमेंट काय, इम्पॉर्टन्स काय याचं इंजिनिअरिंग मध्ये. ओके. तर इथून मी स्टार्ट करणार. तर आज आपण फर्स्ट लेक्चर जे आहे मित्रांनो, शेअर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंटचं घेणार आहे. तर याच्यामध्ये मी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला इम्पॉर्टन्स सांगणार. वाय शेअर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट्स आर रिक्वायर्ड. आता मी ब्रांच वाईज सांगतो. फर्स्ट, ॲज माय ब्रांच इज सिव्हिल इंजिनिअरिंग. तर मी सिव्हिल इंजिनिअरिंगच्या इम्पॉर्टन्स, म्हणजे हा चॅप्टरचा इम्पॉर्टन्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग काय आहे ते पहिले सांगतो तुम्हाला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मेकॅनिकल पॉइंट ऑफ व्ह्यू. तुम्हाला ह्या चॅप्टरच्या काही इम्पॉर्टंट गोष्टी जे की त्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही युटिलाइज करता, यूज करता, इम्प्लिमेंट करता. ओके. त्या सगळ्या गोष्टी आपण आज डिस्कशन करणार आहोत. सगळ्यात महत्वाचं मी स्टार्ट करतो मित्रांनो. सगळ्यात महत्वाचं, द इम्पॉर्टन्स ऑफ shear force and bending moment. Importance of shear force and bending moment. Importance of shear force and bending moment. आता मी एक आयडिया देतो तुम्हाला. ओके. एक मी काय करतो, एक पर्टिक्युलर तुम्हाला बीम माहित आहे ना, बिल्डिंग मध्ये बीम राहतो, बीम कॉलम्स राहतात. बट मी एक कंपोनंट मी कन्सिडर करतो बीम, दॅट इज हॉरिझॉन्टल बीम. ओके. हॉरिझॉन्टल कंपोनंट मी कन्सिडर करतो. तर त्याच्यामध्ये मी काही मटेरियल्स ऍड करतो. ओके. त्याच्यामध्ये काही मी मटेरियल्स ऍड करणार. एकदम दमाने हा टॉपिक मी घेणार आहे, कारण की हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. कारण की हे इंजिनिअरिंग पॉइंट ऑफ व्ह्यू डॉमिनंट पॉइंट्स आहे त्याच्यामध्ये, जे की डिझाईनला लागतात आपण. ओके. चल, तर मी काही मटेरियल्स इथे ऍड करतोय. चल, त्याच्यानंतर हे असेवाले वर्टिकल रॉड राहतात. एक मिनिट, मी हे पूर्ण ड्रॉच करतो. ओके. तर असे तुम्ही स्टील्स बघितलं असेल. ठीक आहे. चला, आता हे सगळ्यांना माहित आहे, तुम्ही मेकॅनिक्स मध्ये शिकलेत मित्रांनो, टाइप्स ऑफ बीम्स. आय थिंक हा टाइप्स ऑफ बीम झालेले आहेत तुम्हाला ऑलरेडी. तर हा तुमचा स्पॅन एल आहे, बीम. बरोबर आहे. हा स्पॅन एल आहे. ह्याला आपण क्लिअर स्पॅन म्हणतो. कोणता स्पॅन? क्लिअर स्पॅन. जे की इनर डिस्टन्स बिटवीन टू सपोर्ट राहतात, आणि ह्याला आपण इफेक्टिव्ह स्पॅन म्हणतो, जे की सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन टू सपोर्ट. आता हे सपोर्ट कशाचा आहे रे? कॉलमचा आहे. हा सपोर्ट कशाचा आहे?
कॉलमचा आहे. हा सपोर्ट कशाचा आहे? कॉलमचा आहे. लक्षात आलं? हा सपोर्ट कशाचा आहे? कॉलमचा आहे. ठीक आहे. आता इथं तुम्हाला काही स्टील दिसते मित्रांनो. ठीक आहे. तर बीम्स मध्ये तुम्ही स्टील बघितला असेल, एक लॉंगिट्युडिनल स्टील म्हणतो याला. असे हॉरिझॉन्टली ले डाउन करतो आपण, पहिले स्केलेटल तयार करतो, याला काय म्हणतो? मेन स्टील किंवा लॉंगिट्युडिनल स्टील. त्याच्यानंतर हा जे आहेत व्हर्टिकल, त्याला आपण म्हणतो मित्रांनो इट इज स्टिरप्स. काय म्हणायचं त्याला? स्टिरप्स. काय म्हणायचे? स्टिरप्स म्हणायचे. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, इथं काही बेंट दिसतो. बेंट दिसतो, त्याला आपण बेंट अप बार म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? बेंट अप बार. ओके. आता हे डिझाइन पॉइंट ऑफ व्ह्यू मी जायना चाललो, फक्त बेसिक सांगतोय मी. कशासाठी हा शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट इम्पॉर्टंट आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओके. बघा आता मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं, जेव्हा आपण एक सिम्पली सपोर्टेड बीम घेऊ मित्रांनो, हा सिम्पली सपोर्टेड बीमचाच केस आहे. ह्याच्यावर समजा मी युडीएल टाकला, म्हणजे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड टाकला. ओके, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. मग ह्याच्यामुळे होणारं काय रे? ह्याच्यामुळे होणारं जे बेंड आहे, तर आपण बेंडिंग असं देतो त्याला. बरोबर? बेंडिंग असं शो करायचं. पॅराबोलिक शेप येतो युडीएलच्या केसमध्ये. ओके. आता हे टाइप्स ऑफ लोड्स वगैरे सगळं डिस्कशन करतो, फक्त एवढं लक्षात ठेवा, हे कसं आहे? मटेरियल सगळ्या युनिफॉर्मली स्प्रेडेड आहे. ठीक आहे. तर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड घेतलाय, त्याच्यासाठी हा बेंडिंग मोमेंट डायग्राम आपण काढतो युडीएल साठी. हे लक्षात ठेवायचं हा. आता हा पूर्ण डायग्राम कशामध्ये येईल? सॅगिंग बेंडिंग मोमेंट. पूर्ण डायग्राम कशामध्ये येईल? सॅगिंग बेंडिंग मोमेंट मध्ये. आणि सॅगिंगला आपण पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतो. त्याच्यानंतर ह्याचा शेअर फोर्स डायग्राम आपण काढला मित्रांनो, तर शेअर फोर्स डायग्राम असेल. ठीक आहे. शेअर फोर्स डायग्राम कसं येणार? एकच मिनिट. असं आहे ना. हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, ह्याला आपण एसएफडी म्हणतो. हेच काढायचं आपल्याला पूर्ण चॅप्टर मध्ये, हेच काढायचे. बीएमडी अँड एसएफडी. बीएमडी म्हणजे काय? इथं लिहून देतो तुम्हाला. बीएमडी म्हणजे काय रे? बीएमडी म्हणजे बेंडिंग मुवमेंट डायग्राम. काय म्हणायचं त्याला? बेंडिंग मुवमेंट डायग्राम. बेंडिंग मुवमेंट डायग्राम. त्याच्यानंतर नेक्स्ट एसएफडी म्हणजे शियर फोर्स डायग्राम. शियर फोर्स डायग्राम. शियर फोर्स डायग्राम. ठीक आहे. तर इथं वर्ड्स तुम्हाला दिसतात मित्रांनो, बेंडिंग मोमेंट आणि शियर फोर्स. म्हणजे हे डायग्राम काय यूज करून काढलेलं आहे? दॅट इज शियर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट यूज करून काढलेलं आहे. ओके. आता लक्षात ठेवा मित्रांनो, हा जे व्हर्टिकल स्टिरअप दिसतात ना, हा जे व्हर्टिकल स्टिरअप दिसतात, हे डिझाईन करण्यासाठी किंवा ह्याचं क्वांटिटी काढण्यासाठी आपल्याला रिक्वायरमेंट ऑफ व्हॉट? रिक्वायरमेंट ऑफ शियर फोर्स लागतो. आता कुठं जास्त शिअर फोर्स आहे, कुठं कमी शिअर फोर्स आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण त्या डायग्राम्स मधून लर्न करू शकतो. ओके. तर इथं बघितलं मित्रांनो, हा जे व्हर्टिकल स्टिरप्स आहे, म्हणजे मॅक्सिमम शिअर फोर्स आहे, ते कुठं जनरेट होतो? या सपोर्टला. कुठं जनरेट होतो? सपोर्टला. कारण की याच्या हाईट्स दिसतात, म्हणजे एक अपवर्ड आणि डाऊनवर्ड, बेसलाईनच्या खाली बेसलाईनच्या वर त्याच्या हाईट्स आहेत. कुठं? सपोर्ट्स. तर त्याच्यामुळे मी काय केलं, इथं गॅप कमी ठेवला. गॅप कमी ठेवणे म्हणजेच काय? तिथं मटेरियल जास्त लागतोय. आता मटेरियल कोणतं आहे? व्हर्टिकल स्टीलच आहे, बट त्याला आपण नेमिंग काय दिलेलं आहे? स्टीलच दिलेलं. लक्षात आलं? आता सिमिलरली मित्रांनो, हा जे बेंडिंग आहे, हा बेंडिंग कसा आहे? पॅराबोलिक शेप आहे. म्हणजे लिनियरली डिक्रीजिंग आहे टुवर्ड्स द सपोर्ट. लिनियरली डिक्रीजिंग आहे टुवर्ड्स सपोर्ट. मग त्याच्यामुळे आपण काय टाकले तिथं? हॉरिझॉन्टल मेन स्टील टाकलेला आहे. हॉरिझॉन्टल किंवा लॉंगिट्युडिनल स्टील टाकलेला आहे. आता हा लॉंगिट्युडिनल स्टील काय करते? तुमचा बेंडिंग जे आहे बीम मधला, बेंडिंग काय करणार? कमी करणार. बेंडिंग काय करणार? कमी करणार. आणि हा जे एसएफडी किंवा स्टिरअप जे आहेत, ते काय करणार? तुमच्या बीम्स मधले क्रॅक्स कमी करणार मित्रांनो. ठीक आहे. बीम्स मधला कटिंग सेक्शन कमी करणार आहे. तर त्याच्यासाठी या दोन्ही पॅरामीटर्सचं नॉलेज आपल्याला गरज आहे. कारण की कुठं मॅक्सिमम आहे, कुठं त्याचा कॉन्सन्ट्रेटेड पॉइंट्स आहेत, त्या पॉइंट्स लर्न करण्यासाठी तुम्हाला 100% काय स्टडी करावं लागेल? बेंडिंग मुवमेंट डायग्राम आणि शिअर फोर्स डायग्राम, या दोन्ही गोष्टी एसएफडी आणि बीएफडी तुम्हाला काढता येईल पर्टिक्युलर बीम साठी. ओके. आता हे सिव्हिल पॉइंट ऑफ व्ह्यू झालंय. लक्षात आलं ना? तर शिअर फोर्स वर आपण कोणतं स्टील डिझाईन करतो? स्टिरप्स. आणि त्याच्यामुळे काय होणार? आपण क्रॅक जे आहे, डायगोनल क्रॅक, जे शिअर क्रॅक, शिअर फेल्युअर्स आहेत, ते कमी करतो मित्रांनो.
आणि मेन स्टील हे कशावरून डिझाईन करतो आपण? बेंडिंग मोमेंट वरून. किती बेंडिंग मोमेंट येतो? डिपेंडिंग अपॉन लोड ऍक्टिंग ऑन दी बीम. आणि हा कसे आहेत? लॉंगिट्युडिनल डिरेक्शन्स आहेत. लॉंगिट्युडिनल डिरेक्शन्स आहेत. आता बीम एकच स्पॅन आहे. असे नंबर ऑफ स्पॅन राहतात मित्रांनो. तर नंबर ऑफ स्पॅन मध्ये त्याला आपण कंटिन्युअस बीम म्हणतो. तुम्ही मेकॅनिक्स मध्ये शिकला असाल, मोर दॅन 2 सपोर्ट्स. मग ह्या केसमध्ये याचा बेंडिंग मोमेंट असा येतो, बेंडिंग मोमेंट डायग्राम असा येतो. हे पॉझिटिव्ह आहे, सॅगिंग म्हणलं तर पॉझिटिव्ह, हॉगिंग म्हणलं तर निगेटिव्ह. हॉगिंग म्हणलं तर काय राहते? निगेटिव्ह. बट कुठं हॉगिंग क्रिएट होतो? जिथं सपोर्ट्स आहेत. मग जिथं सपोर्ट्स आहेत, नियर द सपोर्ट, आपण काय करतो? हे तर काय करणार? हॉरिझॉन्टल पट्टा जे आहे स्टीलचा, ते काय करणार? तुमचा बेंडिंग मोमेंट, सॅगिंग बेंडिंग मोमेंट कमी करणार. आणि आपल्याला वरच्या साईडला एक स्टील लागतो, त्याला आपण बेंड करून घेतो आणि त्याला आपण बेंट अप बार म्हणतो. आणि बेंट स्टँडर्ड बेंड कितीचं राहते? 45 डिग्रीचं राहते. आता हे जे बेंट अप बार काय करणार? तुमचा हॉगिंग बेंडिंग मुवमेंट, हॉगिंग बेंडिंग मुवमेंट काय करणार? कमी करणार. ठीक आहे. आणि हे तुमचा मेन स्टील काय करणार? सॅगिंग बेंडिंग मुवमेंट कमी करणार. काय करणार? सॅगिंग बेंडिंग मुवमेंट कमी करणार. लक्षात आलं आता? बेंड कसं काय देतो? बेंड कुठं देतो? बेंड तर आपण सपोर्टला देतो. आणि बेंडचं काम काय आहे? दॅट स्टील द बेंट बार शुड रेड्यूस युअर नेगेटिव्ह बेंडिंग मुवमेंट. लक्षात आलं? आणि जे हॉरिझॉन्टल स्टील, लॉंग स्टील जे आहे ते काय करणार? सॅगिंग बेंडिंग मुवमेंट करणार. ह्याच्यामुळं आपण हा जे बीम आहे मित्रांनो, फेल्युअर न होता हे पर्टिक्युलर इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये ऍक्ट करावं, स्टेबल कंडिशन मध्ये ऍक्ट करावं. ज्या लाईफ स्पॅनला आपण डिझाईन केलं कंपोनंट्स किंवा बिल्डिंग स्ट्रक्चर, त्या लाईफ स्पॅन अचीव्ह करावं. आणि इकॉनॉमी पॉइंट ऑफ व्ह्यू पण इम्पॉर्टंट आहे, कारण की सेक्शन्स आपण काय करतो? अनयुज्युअल सेक्शन्स आपण डिझाईन करून ठेवतो वेन एव्हर वी डोंट हॅव अ नॉलेज अबाउट दिस बेंडिंग मोमेंट आणि शिअर फोर्स. तर हे तुमचं पैसा पण वाचवते, मटेरियल्स वेस्ट होऊ देत नाही. मग एवढं इम्पॉर्टन्स आहे याचं एसएफडी आणि बीएमडीचा. लक्षात आलं आता? शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट. आता हे सिव्हिल पॉइंट ऑफ व्ह्यू झालं मित्रांनो. आता मेकॅनिकल पॉइंट ऑफ व्ह्यू काय? मेकॅनिकल मध्ये असे रॉड्स राहतात ना रे. ठीक आहे. हे दोन ऍक्सिल आपण ह्याला शाफ्ट म्हणतो ना, शाफ्ट. हे शाफ्ट डिझाईन करतो. मग शाफ्ट पण कसं आहे? हॉरिझॉन्टलीच ले डाऊन केलेला आहे. ठीक आहे. ऍक्सिल आहे, ऍक्सिल टू व्हील्स कनेक्ट करण्यासाठी राहतो. ठीक आहे. तर या सगळ्या जे कॉम्पोनंट्स आहेत किंवा आपण त्याला लिव्हर आर्म म्हणतो. ओके. अजून काय चेसिस म्हणतो. या सगळ्या जे मटेरियल्स आहेत मित्रांनो, कॉम्पोनंट्स आहेत, हे पण काय करते? शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट घेते. ठीक आहे. डिपेंडिंग अपॉन लोड ऍक्टिंग ऑन द, कारण की व्हेकल आहे, व्हेकलवर 100% लोड ऍक्ट होणार आहे. आणि हे मटेरियल अंडर विच फेल्युअर होणार आहे? अंडर द फेल्युअर ऑफ दिस पॅरामीटर, दॅट इज शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट. मग ह्याच्यामुळे आपण काय करतो मित्रांनो? तिथं पण शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंटचं डिझाईन करतो मित्रांनो. तिथं पण आपण मटेरियल्स म्हणजे थिकनेस किती पाहिजे, या शाफ्टचा थिकनेस किती पाहिजे, ऍक्सिल थिकनेस किती पाहिजे, मटेरियलचं साइजेस काय पाहिजे. ठीक आहे. डिझाईन ऑफ शाफ्ट, डिझाईन ऑफ ऍक्सिल, डिझाईन ऑफ चेसिस, ओके, डिझाईन ऑफ पिस्टन, या सगळ्या गोष्टी आपण डिझाईन करू शकतो आफ्टर हॅव्हिंग प्रॉपर नॉलेज ऑफ व्हॉट? बेंडिंग मोमेंट आणि शिअर फोर्स डिस्ट्रीब्युशन लाईन. लक्षात आलं? तर एवढं इम्पॉर्टन्स आहे मित्रांनो, कारण की हे विदाउट दिस नॉलेज तुम्ही डिझाईनच करू शकत नाही. कोणताही कॉम्पोनंट राहू द्या, रिलेटेड टू सिव्हिल इंजिनिअरिंग, बिल्डिंग स्ट्रक्चर म्हणा किंवा मेगा स्ट्रक्चर्स म्हणा, किंवा तुमच्या मेकॅनिकल पॉइंट ऑफ व्ह्यू, शाफ्ट, ऍक्सिल आणि बाकीच्या काही गोष्टी तुम्हाला कॉम्पोनंट डिझाईन करायचं असेल, तुम्ही डिझाईनच करू शकत नाही. एक तर तुमचा पैसा वाया जातो. ठीक आहे. लाईफ स्पॅन भेटत नाही. तुम्ही फेल्युअर्स काय करणार? फेस करणार आहे त्या पर्टिक्युलर स्ट्रक्चर्स मध्ये. तर या गोष्टी तुम्हाला सतवणार, खूप जास्त सतवणार. आणि ह्याच्यामध्ये तुमचे एफर्ट्स पण जाणार. मग एफर्ट्स आपले न जाता आपण प्रॉपर डिझाईन कसं करू शकतो? प्रॉपर लाईफ स्पॅन कसं वाढवू शकतो? विथ कमी पैशामध्ये जास्त काम कसं करू शकतो? या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहेत आफ्टर हॅव्हिंग द नॉलेज ऑफ शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट. लक्षात आलं? आता हे प्रॉपर तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. आता हे सिव्हिल इंजिनिअरिंग पॉइंट ऑफ व्ह्यू जास्त इम्पॉर्टन्स आहे, बट मेकॅनिकल पॉइंट ऑफ व्ह्यू पण इम्पॉर्टंट आहे, कारण की तुम्हाला एमडी, दॅट इज डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट्स, हे सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये 100% हा टॉपिक येणार आहे. आता सिव्हिल मध्ये काय इम्पॉर्टन्स आहे? सिव्हिल मध्ये मित्रांनो तुम्हाला पुढं नेक्स्ट सेमिस्टर मध्ये, आय थिंक 5th सेमिस्टर मध्ये थिअरी ऑफ स्ट्रक्चर्स आहे. तर थिअरी ऑफ स्ट्रक्चर्स मध्ये तुम्हाला
बेंडिंग मोमेंट, शेअर फोर्स या सगळ्या गोष्टी तुम्हाला वापस तिथं पण काढावं लागेल. तिथं पण स्केचेस काढावं लागेल शेअर फोर्स बेंडिंग मोमेंटच्या आणि तिथं पण ह्या कन्सेप्ट यूज होणार आहेत. ॲडव्हान्स सब्जेक्ट्समध्ये पण यूज होणार आहे. डिझाइन ऑफ आरसीसी अँड स्टील स्ट्रक्चर्समध्ये पण या सगळ्या गोष्टी तुम्हाला रिपीट होणार आहेत. शेअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकून घ्यायच्यात मित्रांनो. तर आता हा इंट्रोडक्टरी लेक्चर होता शेअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंटवर. आता नेक्स्ट जे मी लेक्चर घेणार आहे मित्रांनो ते डायरेक्ट ॲपवर भेटेल तुम्हाला. ओके. मी YouTubeवर फर्स्ट इंट्रोडक्टरी लेक्चर टाकतो. बाकीच्या सगळ्या जे लेक्चर्स आहेत मी ॲपवर टाकणार. आपला डिप्लोमाला ॲप आहे मित्रांनो. ते डाउनलोड करून घ्या आणि भरपूर काही स्टुडंट्स आपल्या कोर्स घेतलेले आहेत. त्यांचं जे काय म्हणतात पब्लिक रिव्ह्यू आहे किंवा रिव्ह्यूज आहे ते एकदम सुपर आहे. कारण की आपण फ्रॉम बेसिक लेव्हल फ्रॉम 0 टू हीरो पर्यंत आपण घेत घेत चालू या सब्जेक्ट्सला. ओके. तर बेसिक्स त्यांचे क्लिअर झालेले आहेत. कारण की विथआऊट बेसिक तुमचे काही ॲडव्हान्स सब्जेक्ट्स कव्हर होणार नाही. तर याच्यामुळं ह्या सब्जेक्टचं जास्त नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि हे फक्त आणि फक्त आपण जे डिझाइन केलेले लेक्चर्स आहेत किंवा डिझाइन केलेले कोर्सेस आहेत मित्रांनो त्याच्यामधूनच भेटणार आहेत. तर ह्याचा मॅक्सिमम तुम्ही फायदा घ्यायचा आहे. ठीक आहे. तर इथं थांबतो मी. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. डिप्लोमाला ॲपवर आपण भेटणार आहेत आणि ते एम-एस-बी-टी पॉइंट ऑफ व्ह्यू सगळ्या पॉइंट्स मी डिस्कशन करणार थेअरीच्या आणि त्याच्यानंतर आपण चॅप्टरला आणि प्रॉब्लेम्सला सुरुवात करणार आहे. ठीक आहे. टिल देन थँक यू. बाय बाय. जय हिंद.